राजकीय बातम्या आहेत, कृषीविषयक बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा सविस्तर आढावा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे। परंतु सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे, अगदी लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे। तुमचं सोशल मीडिया अकाउंट आहे, मात्र तुमचं वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे, तर मग तुम्हाला आता आई-वडिलांची परवानगी घ्यावी लागणार आहे। 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावरती अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे, असं बंधनकारकच करण्यात आलंय। केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय। केंद्र सरकार तसा कायदा सुद्धा तयार करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय, तर केंद्र सरकारनं त्यासाठी सूचना आणि हरकती सुद्धा मागवल्यात। 18 फेब्रुवारीपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे। एकंदरीतच एक मोठा निर्णय आपण पाहू शकतो। प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेले, तर प्रमोद काय सांगाल? खूप महत्त्वाचा असा निर्णय आहे, कारण की सोशल मीडियाच्या जाळ्यात अनेक जण अडकताना दिसत आहेत, लहान मुलांवरती याचा विपरीत परिणाम होतोय आणि त्यात केंद्र सरकारनं हे मोठं पाऊल उचललंय। वैष्णवी, 18 वर्षापेक्षा कमी वयाची जी मुलं आहेत ते या सगळ्या सोशल मीडियावरती डेटाचा दुरुपयोग करतात, अशा पद्धतीच्या तक्रारी मागच्या काही दिवसांपासून आलेल्या होत्या आणि त्या संदर्भात केंद्र सरकारने खूप महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। केंद्र सरकारनं डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट याचा मसुदा जो आहे तो तयार केलेला आहे आणि त्याचा आता तो मसुदा सर्वसामान्यांसाठी जाहीर करून त्यावरती हरकती आणि सूचना 18 फेब्रुवारीपर्यंत मागवलेल्या आहेत। त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती तुम्हाला 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडिया वापरण्यासाठी आता पालकांची संमती मिळवणं खूप गरजेचं आहे। जर पालकांनी संमती दिली तरच ती सगळी मुलं जी आहेत ते सोशल मीडियाचा वापर जे आहे ते करणार आहेत। त्यामुळे पालकांची संमती आता अनिवार्य बनलेली आहे। केंद्र सरकारने यासाठी एक महत्त्वाचं नाव दिलेलं आहे, तर असं म्हटलेलं आहे की डाटा फिड्युशियरी असं या सगळ्या वैयक्तिक डाटाला जे आहे ते म्हटलेलं आहे। केंद्राने त्यात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। महत्त्वाचा मुद्दा हा मांडलेला आहे की तो डेटा वापरण्यासाठी जबाबदार असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना तपासावं लागणार आहे की ज्यांनी संमती दिलेली आहे ते त्या मुलाचे पालकच आहेत का, म्हणजे ते पालक आहेत की नाही याची देखील खातरजमा आता त्या कंपन्यांना करावं लागणार आहे। नक्कीच प्रमोद, आपण पाहतोय की कंपनीवरती सुद्धा कारवाई होणार आहे आणि पालक सुद्धा यासाठी जबाबदार असणार आहे। तर धन्यवाद, आपण अगदी सविस्तरपणे या संपूर्ण घडामोडीची जी आहे ती माहिती दिली आहे। तर एकंदरीतच पालकांची परवानगी आता सोशल मीडिया अकाउंटसाठी गरजेची असणार आहे आणि तसा कायदा करण्याच्या तयारीत सुद्धा केंद्र सरकार